गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. आज पहिलाच आपण व्हेरियंट घेतला पुलअप्स. पुलअप्समध्ये टोटल 3 व्हेरियंट घेतले, तर 3 सेट मारले टोटल. तुमच्यावर आहे किती रिपिटेशन केले पाहिजेत. आम्ही पहिले 10, नंतर 8, नंतर 5 रिपिटेशन मारले वाईड ग्रिपमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, बॅक एक्सरसाइज चालू करायच्या अगोदर पुलअप्स मारणं खूप गरजेचं आहे. हा तुमचा एक प्रकारे हे आहे, प्री एक्सरसाइज आहे. त्याने तुमची बॅक पूर्ण हिट होते. त्यात पहिलाच आपण व्हेरियंट घेतला वन आर्म चेस्ट सपोर्टेड बॅक केबल रो. त्याच्यामुळे तुम्हाला जो आपला बेंच आहे तो 90 डिग्रीपेक्षा एक सेटिंग खालीवर सेट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वन आर्म रो जो आपण परफॉर्म करतो डंबेलनी, त्या पोझिशनवरती परफॉर्म करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला रेंज ऑफ मोशन जास्त भेटतो. त्यामुळे आपण केबलवरती परफॉर्म करतो. डंबेलपेक्षा याच्यावरती जास्त प्रमाणात प्रेशर येतो. आणि एक लक्षात ठेवा, आज आपण 5 लिमिट करणार आहोत बॉडीची. म्हणजे जेवढा वेट मारता येईल तेवढा वेट मारणार आहोत आपण. पहिलाच आपण घेतला 110 kg. 110 kg नंतर सेकंड सेट घेतला आपण 130 kg. आणि त्याच्यानंतर लास्ट सेट घेतला 150 kg म्हणजे फुल मशीन. या टोटल वेळ हे टोटल 3 सेट मारायचे. लक्षात ठेवा, रिफ्रेशन पहिले तुमचे 15 केलेच पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तर 12 मारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लास्टला तुम्हाला तुमच्यावर आहे, काउंटिंग येणार नाही कारण फुल स्टॅक आहे. काउंटिंग मारू नका फुल स्टॅकमध्ये, कारण मला वाटत नाही कोणाला 6-7च्या वरती रिप्रेझेंट जातील, पण मारायचे आहेत. जेवढा तुम्ही तुमची बॉडीचं लिमिट पासआउट कराल तेवढं तुमच्या बॉडीसाठी चांगलं असतं. नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही जर नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही जर वेट कमी मारायला गेले तर तुम्हाला जास्त रिपिटेशन आणि जास्त सेट चांगल्या पद्धतीने मारता येईल, कारण तुमची लिमिट वाढलेली असते वेट मारायची म्हणून. आणि हां, तुम्ही एक लक्षात ठेवा, जर बिगिनर असाल तर हा वर्कआउट प्लीज परफॉर्म करू नका. हां, तुम्ही हे सेट परफॉर्म करू शकता, पण हा वर्कआउट परफॉर्म करू शकता कारण त्यात खूप जास्त वेट मारलेलं आहे. समोर पण कसं सोडायचं ते पण तुम्ही चेक करू शकता जेव्हा रोशन मारते तसं, कारण समोरच्या व्ह्यूने पण घेतलेलं आहे. म्हणजे असं पण नको व्हायला किंवा पाठून तुमचा एल्बो किती आत येतोय आणि समोर किती एल्बो आपण समोर सोडतोय ते तुम्हाला समजणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर समजेल. हे व्हिडिओ यार पुढचा व्हेरियंट आपण घेतला लॅट पुल डाऊन. याच्यामध्ये पण तुम्हाला वाईड ग्रिप घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या जिममध्ये हा हँडल बार असेल तर हा वापरा, चांगला आहे. स्ट्रेट असेल तर स्ट्रेट मारलं तरी चांगलं आहे.
पण याच्यानंतर सेकंड आपण वेळ घेणार आहोत फ्लॅट पुल डाऊन. यात पण जेवढा हेवी मारता येईल तेवढा हेवी मारायचा आहे. रिपिटेशन सेम 15, 12, 10 केलेच पाहिजे. जेवढं स्लोमध्ये परफॉर्म कराल तेवढं चांगलं आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला हा सेट मला थोडी डिफिकल्टी येते तर हा सेट परफॉर्म करायला एक सिम्पल वे आहे. जेव्हा तुम्ही बार खाली खेचताय तेव्हा चेस्ट अप ठेवायची. तुम्हाला तुमची जी हनुवटी आहे तिथपर्यंत बार आणायचं आहे. नंतर त्या हनुवटीच्या वरूनच आपल्याला वरती सोडायचं आहे. काहींचा हेडच्या पाठच्या साईडला सोडला जातो. तो तुमचा लॅटवरती प्रेशर न येता तुमच्या अप्पर बॅकवरती प्रेशर येणार. त्यामुळे चेक करू शकता तुम्हाला किती वेट मारायला आम्ही येतो. असं पण नाही की बाबा आम्ही व्हिडिओमध्ये सांगतोय चुकीचं आणि यात वेगळं सांगतोय मी ऑडिओमध्ये. जो आम्ही व्हिडिओमध्ये वेट मारतो तुम्हाला ऑडिओमध्ये सांगतो. हा सेट नंतर आपण थर्ड वेरियंट घेणार आहोत, वाईड ग्रीप केबल चेस्ट पुल. त्याच्यामुळे तुम्हाला एल्बो तुमचे खेचताना शोल्डरचे नाहीत खेचायचे, सोडताना तुमचे एल्बो खालच्या साईडला फिरले गेले पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करता कसं मारता येते. जर तुम्ही सोडताना पण वरती स्टॉलात एल्बो तर तुमच्या बॅकवरती प्रेशर येतं, तुमच्या शोल्डरवरती प्रेशर येतं. त्यामुळे आणि हा तुमचा अप्पर चेस्ट ते लोअर चेस्टच्या मिडल चेस्टला तुमचा बार खेचला गेला पाहिजे. त्याचं तुम्ही लक्ष ठेवा. कसा मारायचा काय मारताय तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये चेक करू शकता. त्यानुसार परफॉर्म करा. या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे आहेत. जेवढे हेवी मारता येतील तेवढे हेवी मारा. रेपिटेशन सेम 15, 10, 15, 12, 10. आज रेपिटेशन कमी घेतले याच्यामुळे, कारण आज खूप वेट मारला आहे, प्लस आम्हाला लेट पण झालेला त्यामुळे. एक नंबर मुवमेंट कमी कर. हां मुवमेंट कमी ठेव. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला चेस्ट सपोर्टेड डंबेल रो. चेस्ट सपोर्टेड डंबेल रोमध्ये तुम्हाला जो आपला ॲडजस्टेबल बेंच असतो तो तुम्हाला सेकंड पोझिशनला ॲडजस्ट करायचा आहे. लोअर चेस्ट तुम्हाला टेकवायचे आहे आणि हा सेट परफॉर्म करायचा आहे. एल्बो जेवढं तुम्हाला 8 ठेवता येईल तेवढं एल्बो तुम्हाला 8 ठेवायचे आहेत. जेवढं बॅकला घासून देतील तेवढं घासून घ्यायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला हा हेवी डंबेलनी जात असेल तर कमी डंबेल घेऊन रिपिटेशन मारू शकता. असं काही नाही की बाबा आम्ही वेट जास्त मारतो तुम्ही वेट जास्त मारतो. जेवढं तुमची लिमिट आहे बॉडी लिमिट तेवढं तुम्ही
हा सेट बंडाचा बोल होता काही कशी सेट म्हणतं काय माहीत हा मला कधी वेट जातच नाही. दिसतंय भाई. त्याला बोलो येत चल आज तुझ्या पण बघून घेऊ आम्ही एल्बो आगे म्हणून बंडाला पण बसवला. त्याला बोलो ॲटलिस्ट आज ट्राय कर पण त्याच्यावर बॅक होती मग त्याला बोला आज ट्राय कर. एवढा चांगला सेट मारतो का मारत नाही मला समजत नाही हा सेट. आणि हा सेट मारण्याचं कारण हा एकच आहे की तुम्हाला पूर्णपणे तुमच्या बॉडी आपली स्टेबल राहते. पूर्णपणे आपली मुवमेंट फक्त एल्बोपासून होते त्यामुळे प्रेशर खूप चांगल्या प्रमाणात येतो बॅकवरती. हा सेट तुम्ही नक्की ट्राय करा. चल 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 बेटा एक चल मस्त आणि लास्ट वेरियंट घेतला आपण थोडा वेगळा घेतला बॅक सपोर्टेड रिव्हर्स ग्रिप ब्लॅक पुल डाऊन आणि याच्यामध्ये वेळ नव्हता आम्हाला म्हणून आम्ही एकच सेट घेतला पूर्णपणे पण तो मास्टरसाठी घेतला. वेट कमी करत गेलो पहिले फुल स्टॅक घेतला त्याच्यानंतर 2-2 प्लेट कमी करत गेलो. रेपिटेशन प्रत्येक याच्यामध्ये 5 ते 6 रेपिटेशन मारत गेलो. टोटल 25 रेपिटेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. हां तुम्हाला जर एवढं जास्त जात नसेल तर तुम्ही एक काम करू शकता एक कमी वेट घेऊन 30 ते 40 रेपिटेशन परफॉर्म करू शकता. आत मारले तू. काल मी आत मारून गेलो. सेट कसं आहे काय ते शिकवू शकता. आणि इथं मारला ना. लास्ट लाईन पूर्ण बॉडीच्या पालख्या उडवल्या. आठवण असेल. एल्बो आगे ना एक बार पडता तर चांगला आहे एक बार एक बार कपिला थोडासा मध्ये येतस. हा आता मस्त कंटिन्यू चालू. जिम मध्ये काम करायचं एक बार एक बस आहे बस एल्बो आगे ना छोटा बस उतर हे काय आठवण आणि जास्त वेट पाणी तू मागे एल्बो पूर्ण सोडतात आत ठेवते नाही कसं आत ठेवते हां सोडतात आत ठेवते आता बघा आता आपल्याला इथं धामा 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 इथं वेट कमी धामा किती वाजले बघा 2 मिनिटं झाली. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.